नमस्कार बालमित्रांनो, मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले जयंती याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. जिच्यामुळे शिकली दिनदुबळांची मुले, तीच ना अन्नदाती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, तीच ना अन्नदाती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी बोललेही नसते, पण माझ्या विचारांची तुम्ही घोटून प्रेम केले. चक्क माझी देवी बनवून मला फोटो मध्ये फ्रेम केले. जमेल तेव्हा जमेल तसे माझी सोयीनुसार कौतुक करता. खरे दुःख याचे की तुम्ही मला गृहीत धरता. त्याचा राग मी तुमच्या समोर खोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीचा नगोतास काळ व्हावा, सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात. ज्या माझ्या वारसा सांगतात त्याच बेईमान झाल्यात. असे होईल मला काय माहित, मला कुठे पुढचे दिसले होते. एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या शब्दगडाबरोबर शेणही सोसले होते. तुमच्या शब्दात सांगायचे तर रात्रंदिवस घासले होते. आज मी कसले घाव झेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. ही काही उपकाराची भाषा नाही. आजच्या बाजार समाजसेवेसारखा हा बैन बाजा ताशा नाही. मी विसरून गेले होते आम्ही कोण विष पचवले आहे. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिचवले आहे. म्हणूनच तुमच्या कानी हे घराने घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माय माळनो लेकीबाईनो, तुम्ही शिकलात सवरलात, पण नको तेवढ्या शहाण्या झालात. माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबत आहात. या सगळ्या संतापापुढे आज मी भीडभाड भुलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. बाईपणाचे दुःख काय असते तुमच्यापेक्षा जास्त भोगले. आशात पाहून सांगा मी सावित्रीच्या शब्दाला जागले. तकलादू आणि भंबक त्रिमुक्तेची नशा तुम्हाला चढली आहे. कपडे बदलले की पुरोमागे घेता येते. ही फॅशन तुम्ही पाडली आहे. शिकली सवरलेली माझी लेक संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मान नको, पान नको, आमचे उपकारही फेडू नका. कीर्तन काही नको, जोडायची म्हणून भाषणही जोडू नका. वाघिणीचे दूध पिऊन कुत्र्यांसारखा गोंडा घोळीत आहात. धर्मसंस्काराच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळीत आहात. तुमच्या या चिपाडलेल्या डोळ्यात म्हणून हे अंजन घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. तुम्हाला आज काही सुद्धा सोसायचे नाही. काढणारे काढीत आहेत, तुम्हाला शाळा काढीत बसायची नाही. तुम्ही फक्त पुरोगामित्वाचा खरा वासा घ्यायला पाहिजे. एखादा त्याला आधार द्यायला पाहिजे. शाळा कॉलेजचे पीक तर हायब्रिड सारखे डोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मनमानी आणि स्वैचाराला पुरोगामित्वाचे लेबल लावणे यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही. फक्त नवरे बदलणे, घटस्फोट घेणे ही काही स्त्रीमुक्ती नाही. माझी खरी लेख तीच जी सत्यापुढे झुकत नाही. सावित्री आणि ज्योतिबांपुढे आंधळीपणाने माथा टेकत नाही. माझी खरी लेख ती आम्हाला नव्याने तपासून स्वतःची भाषा बोलते. आमचाही बसताहून सुला खून पेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आमच्याच मातीत आमच्याच लेकरांकडून दुजाभाव भगावा लागला. माझा फोटो लावण्यासाठी सरकारी जी आर निघावा लागला. आपल्या सोयीचे नसले की विचारांकडेही काना डोळा घेतो. समाजासाठी काही करायचे म्हटले की पोटात प्लेगचा गोळा येतो. ज्योतिबांशिवाय सावित्रीशिवाय ज्योतिबा समजून घेता येणार नाही. विचारांची ही ज्योती एकटी नेता येणार नाही. सुनांना लागावे म्हणून तर लेखीनं तुम्हाला बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. जाता एवढे सांगते की शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार. तीच सावित्री जगाची शिलेदार. धन्यवाद.